नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. महाभारतात एक कथा आहे. वनवास जात असताना कुंती माता, 5 पांडव आणि द्रौपदी यांना एकदा खूप तहान लागली. मग कुठे पाणी मिळतं का बघायला पाहिजे म्हणून कुंतीनं सहदेवाला पाठवलं, जरा बघ आजूबाजूला कुठे पाणी आहे, ही घागर घे, या घागरीमध्ये पाणी घेऊन ये सगळ्यांसाठी. मग सहदेव गेला, अरण्यामध्ये शोधलं, त्याला एका ठिकाणी एक तळं दिसलं. तो त्या तळ्याशी गेला, त्या घागरीमध्ये पाणी भरणार एवढ्यात आवाज आला, थांब, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्नाचं उत्तर न देता जर पाणी भरलंस तर अचेतन होशील. सहदेवानं ऐकलं नाही, पाणी भरलं. यक्षाच्या शापामुळे सहदेव अचेतन झाला. बराच वेळ सहदेव आला नाही असं पाहून नकुल गेला. मग पुन्हा तेच, पाणी भरायला लागला तर थांब वगैरे. त्यांनी ऐकलं नाही, पाणी भरायला गेला आणि मूर्छित होऊन अचेतन होऊन पडला. तेच अर्जुनाचं झालं, तेच भीमाचं झालं. हे चारही जण कुठे गेले असं म्हणून कुंतीनं युधिष्ठिराला पाठवलं. मग युधिष्ठिर देखील त्या तळ्यापाशी जाऊन पोचला. त्यांनी बघितलं की आपले चारही भाऊ अचेतन होऊन मूर्छित होऊन पडलेत. त्याला असं वाटलं की पाणी वेळच्या वेळी मिळालं नाही म्हणून हे मूर्छित झाले असतील. ठीक आहे, पाणी घेऊ, आधी यांना पाणी पाजू आणि मग मातेला आणि द्रौपदीसाठी पण पाणी घेऊन जाऊ. युधिष्ठिर त्या पाण्यामध्ये आपली घागर बुडवणार, तेवढ्यात यक्षाचा पुन्हा आवाज आला, थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मग युधिष्ठिराने प्रश्न काय म्हणून विचारलं. यक्षानं म्हटलं, प्रश्न केला की या भूतलावर, या जगामध्ये सगळ्यात आश्चर्यकारक बाब कुठली आहे, सगळ्यात आश्चर्यकारक काय आहे. युधिष्ठिरानं उत्तर दिलं की आजूबाजूला लोक मृत्युमुखी पडत असताना सुद्धा, ते डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की मी मरणार नाही, मी अमर आहे, मला मृत्यू नाही. ही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. तसंच काहीसं आपल्या समाजामध्ये होत आहे. लव जिहादच्या एका पाठोपाठ एक मुली बळी जात असल्याच्या बातम्या येत आहेत. तरी देखील अनेक मुलींना असं वाटतं, मेरा अब्दुल वैसा नहीं है, माझा अब्दुल तसा नाही आहे. आजूबाजूला मुली बळी जात आहेत. मग एखादी श्रद्धा वालकर असू शकते, एखादी श्रुती सोडवणे असू शकते, एखादी अपूर्वा पुराणिक असू शकते. आणि आता सगळ्यात नवीन उदाहरण पुढे आलंय, ते सायली सुर्वेचं. ही मिस अर्थ या ब्युटी कॉन्टेस्टची विजेती आहे. ती त्या फासात अडकली, पण तिला नंतर अत्याचार सुरू झाल्यानंतर कळलं. ती त्यातनं बाहेर आली, आपल्या घरी आली. खरं तर तिला हाकलून दिलं, ती आणि तिची मुलं. आणि आता तिला त्याची जाणीव झालेली आहे. आता या सायली सुर्वेच्या प्रकरणावरून समाज माध्यमांमध्ये, फेसबुक वगैरे पुष्कळ पोस्ट येत आहेत. मग त्या पोस्टला प्रतिक्रिया पण येत आहेत. पण या पोस्ट आणि यातल्या काही प्रतिक्रिया या चिंताजनक आहेत, काळजी करण्यासारख्या आहेत. आणि हे देणारे स्वतःला कट्टर हिंदू आहेत हे दाखवण्याची अहमहमिका लागलेली आहे त्यांच्यात. आपण कसे कट्टर हिंदू आहे हे त्यांना दाखवायचं. आणि मग ते काय लिहितात, कोणी सांगितलं होतं त्याच्या मागे जायला, आता भोग तुझ्या कर्माची फळं, राहा तिथेच, तिला परत घेऊ नका, ती घाण आपल्याकडे नकोच. या प्रतिक्रिया ह्या चिंताजनक आहेत. आपल्या समाजातून कोणीतरी चुकून बाहेर गेलं, त्याला चुकीची जाणीव झाली, परत यायचं आहे तर परत घेतलं पाहिजे. समाजातलं लोक बाहेर काढणं सोपं असतं. समाज टिकून आपल्या समाजातले लोक आपल्यामध्ये ठेवून आपली संख्या मोठी करणं महत्त्वाचं असतं. उलट तिची घरवापसी जी झाली ते चांगलं झालं, तिचं पुन्हा घेतलं पाहिजे आपल्यामध्ये. तिला चुकीची जाणीव झालेली आहे आणि तिला म्हटलं पाहिजे, आग्रह केला पाहिजे की मुली, तुला तुझी चुकीची जाणीव झाली, आता जरा घरातनं बाहेर पड. अशा लव जिहादच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींना भेट, त्यांना सावध कर. तरुण मुलींच्या
याच्याविषयी जागृती कर, तुझे अनुभव त्यांना सांग, तुला कसा त्रास झाला, अत्याचार झाले ते सांग. म्हणजे या लव जिहादच्या दिशेने चाललेल्या मुलींना परत मागे फिरवता येईल. हे तिला करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे न करता ते नकोच घाण आपल्याला, ते राहून दे तिथेच, हे म्हणून चालणार नाही. आणि आता तर लव जिहाद हे सगळं खोटं आहे, चुकीचा प्रचार आहे असं जे CPM वाले म्हणतात ना, त्यांच्या घरापर्यंत लव जिहाद पोचलेला आहे. केरला स्टोरी आणि आता केरला स्टोरी 2 हे सगळे ओरडत आहेत, हे सगळं खोटं आहे, हा प्रोपोगंडा आहे, अशा प्रकारचं काही झालेलंच नाही. आता त्यांच्याच घराला लव जिहाद पोचलेला आहे. केरळमधले CPMचे कार्यकर्ते PV भास्करन यांचीच मुलगी संगीता ही त्या लव जिहादची बळी होता होता तिच्याच वडिलांनी तिला वाचवलेलं आहे. ती विवाहित होती, घटस्फोट घेऊन परत आलेली आहे आणि रशीद नावाच्या एका व्यक्तीच्या मागे ती लागली. हा रशीद विवाहित आहे, PV भास्करनच सांगताय. आणि आपली मुलगी त्या लव जिहादच्या जबड्यात जाऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्यांनी त्या मुलीला घरात डांबून ठेवलाय. ती मुलगी म्हणते मला माझे वडील घरातनं बाहेर पडून देत नाहीत, माझ्या स्वातंत्र्याचं हनन होत आहे, अशी त्या मुलीची तक्रार आहे आपल्याच वडिलांबद्दल. म्हणजे जे लोक, ज्या विचाराचे लोक, ज्या पक्षाचे लोक केरला स्टोरी 2 हे सगळं थोथांड आहे असं म्हणतात, त्यांच्याच घरामध्ये हे लव जिहाद पोचलाय. ही त्यांची स्थिती आहे. त्यामुळे या मुद्द्यावरनं सावध केलं पाहिजे. पुढच्याला ठेच लागली तर मागच्यानी शहाणं व्हायचं असतं, पण तेच होत नाहीये. पुढच्याला ठेच लागले मग मागचा पुन्हा त्यालाही ठेच लागते. एकतर दुसऱ्या कोणीतरी सांगावं लागतं, अरे बाबा सांभाळून, त्या पुढच्याला ठेच लागली तू सांभाळ. किंवा ज्याला ठेच लागली त्यांनी खाली दाखवायचं असतं, अरे इथे ठेच लागते सांभाळ, पण ते होत नाहीये. आजूबाजूला जिहादचे बळी मुली होत असताना सुद्धा मेरा अब्दुल वैसा नहीं हे मुलींचं चाललेलं आहे. या सगळ्यापासून आपला समाज वाचवला पाहिजे. या विचारांशी जर आपण सहमत असाल तर लाईक करा. अधिक लोकांपर्यंत हे विचार पोहोचावेत असं वाटत असेल तर कृपा करून शेअर करा. या विषयावर आपलं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.